लक्ष्मीच्या पावलांनी या तुमच्या आवडत्या सिरियलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आता आपली कला आणि अद्वैत हे दोघं हॉस्पिटलमध्ये असतात आणि ती शुद्धीवर येत नसते तेव्हा भरपूर काही कन्व्हिन्स केल्यानंतर आपल्या अद्वैतच्या आवाजाने कला शुद्धीवर येते। आता कलाला शुद्ध आल्यानंतर डॉक्टरांनी निर्णय घेतलेला असतो की हिला डिस्चार्ज द्यायचा आहे, घरी पाठवायचं आहे, कारण डॉक्टर म्हणतात की घरच्या सहवासात ती लवकर बरी होईल। पण आपली कला आणि आपला अद्वैत काही सुधरत नसतो। आता कला म्हणते घरी गेल्यानंतर ते दोघं एकत्र बेडरूम मध्ये असतात, त्या दोघांचं पुन्हा काहीतरी गोष्टींवरून भांडण चालू होतं। आता चांदेकर कलाला सांगत असतो की चल आता पटकन झोपून घे बरं। तर कला म्हणते तू जर असं वागणार असशील ना तर मी ना पुन्हा आजारी पडेल कायमचीच। तेव्हा तो पटकन तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो पुन्हा असं काही बोलायचं नाही, तू जेव्हा आजारी होतीस ना तेव्हा मला वेड लागायची वेळ आली होती, त्यामुळे पुन्हा मला असं काही म्हणायचं नाही आणि तू पुन्हा आजारीही पडायचं नाही, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही। हे त्याने कबूल केल्यावरती आपल्या कलाच्या चेहऱ्यावरती खूप छान हसू येतं आणि ती खूप खुश होते की माझ्या अद्वैतला माझ्याबद्दल काहीतरी प्रेमाचं वाटत आहे आणि तो माझ्यावर प्रेम करतो हे सिद्धही होत आहे। आता यानंतर कला जाते हॉलमध्ये आणि तेव्हा तिला अनामिका दिसलेलीच नसते। ती सगळ्यांना विचारते की अनामिका मला काही दिसलेली नाहीये, अनामिका कुठे आहे। तेवढ्यात आता ही ते आपली लगेचच नयनाना रोहिणीच्या कानामध्ये खुसूर करते की अरे इथलं सिच्युएशन तर हिला माहितीच नाहीये ना, हिला माहित पडलंच पाहिजे, आत्ताच तर कुठे आजारपणातून बाहेर निघालीये, हिला थोडंसं टेन्शन देऊया। म्हणून तिथून ती उठते आणि जाते आणि म्हणते अगं कला तुला माहितीच नाही ना का, तू तर आजारी होतीस, तू नसताना इथे ना भरपूर काही घडलेलं आहे आणि अनामिकाने घर सोडलेलं आहे। हे सांगून पुढचं सगळं सांगून तिला ना ती एवढी भडकवते की आता या सगळ्या परिस्थितीमुळे अद्वैतला टेन्शन येतं की आता हे सगळं आपल्या कलाला कळल्यामुळे ती आत्ताच आजारपणातून बाहेर निघाली आहे, तिच्यावर नेमकं काय बीतणार आहे। आता त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपली काजल सुद्धा आहे, तर काजलच्या परिस्थितीचं आणि आपल्या सोहमची जी परिस्थिती झालेली आहे, त्यांना जे रंगे हात पकडलेला आहे त्यावर आपल्या कलाला काय टेन्शन येतं काय माहिती नाहीये। आता ते पाहण्यासाठी ना आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि पुढच्या दिवसाचे अपडेट आजच घ्यायची। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करायचं। तर तुम्हाला काय वाटतं आता या सगळ्या सिच्युएशन मध्ये कला काय करू शकते, कला या संकटातून बाहेर पडू शकते का, जे काजलसाठी आलेला आहे, सोहम आणि काजलसाठी, आणि अनामिकाही घरात नाहीये, तर आता कला काय करेल तुम्हाला काय वाटतं कमेंट